फुट्ट पडलेले होते म्हणून हा सर्व समाज शांत बसा. फोटो देता आवाज आपल्याला दिसून येतं. ज्या एनसीपी बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही, आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतायत कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही दुतोंडीपणा का आणि कशामुळे? डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे आहे त्यांच्याकडून होताना दिसलं. ते म्हणाले की मी माफी मागतो, मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झालाय. डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून चुकलंय की जन्मत त्यांच्यासोबत नसणारे, पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा आज तुमच्या समोर. जनसेवा नाही, जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांना सत्ता, पैसा आणि आता रक्त, ह्या 3 गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय. लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. 10 वर्ष त्यांना चान्स दिलेला, पण आता मला असं वाटतं ते होणार नाहीये. महाविकास आघाडी 5 पक्ष आम्ही एकत्र येऊन एक मोठी झाली आहे आणि आम्ही ताकदीने लढत आहोत. आम्ही फिरत आहोत, आम्ही ग्राउंडवर आहोत, आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत, लोकांमध्ये आहोत. आम्ही भाजप सारखे सामदाम दंड वापरून एका रात्रीत सगळं करून मतं घेणारी लोक नाही आहोत, पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्काने लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जनमत आमच्या बाजूने असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.